मित्रांनो, आपल्या अधिकारी पॅटर्न या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज 2 फेब्रुवारी रोजी जी कंबाईन गट ब ची पूर्वपरीक्षा झाली त्यातील विज्ञान या विषयाची संदर्भ उत्तरे किंवा एक्सपेक्टेड आन्सर काय असतील हे आपण या व्हिडिओजमधून बघत आहोत. मित्रांनो, ही उत्तरे मी विविध सोर्सेसमधून चेक केलेली आहेत. याच्यात आयोगाच्या अंतिम उत्तर तालिकेनुसार एखाद दुसऱ्या प्रश्नाचा बदल होऊ शकतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपले किती बरोबर आलेत ती कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर आपलं एखादं प्रश्न चुकीचा असेल किंवा तुमच्याजवळ रेफरन्स असेल तर त्याचासुद्धा ते सुद्धा आपण कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो, आपण पहिला प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणती लस त्वचेच्या थरामध्ये देण्यात येते? म्हणजेच इंट्राडर्मल कोणती वॅक्सिन इज गिवन इंट्राडर्मली. तर याचं उत्तर मित्रांनो BCG पर्याय क्रमांक 2 आहे. त्यानंतर बायोमेडिकल कचरा रंगीत कोडेड पिशवी वापरून वेगळा केला जातो आणि सुरक्षितपणे त्याची विल्हेवाट लावली जाते. कोणती रंगीत कोडेड पिशवी मानवी शारीरिक कचऱ्यासाठी वापरली जाते? मित्रांनो, बायोमेडिकल वेस्ट जे असतात ते 2 प्रकारच्या पिशव्यांमध्ये फेकले जातात, एक रेड आणि एक येल्लो. मित्रांनो, रेडमध्ये जे आपले जे निडल्स असतात किंवा जी उपकरणं किंवा हँडग्लोव्ज इतर सर्व जे असतात ते सर्व रेडमध्ये इक्विपमेंट्स म्हणूया आपण त्याला. आणि वायमध्ये जे ऑर्गन्स असतात मानवी शरीर ॲनाटॉमिकल पार्ट, म्हणजे एखादं ऑपरेशन केलं किंवा फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं तर किडनी स्टोन नंतर जे किडनी स्टोन्स काढले जातात ते स्टोन्स असतात ते याच्यातून डिस्पोज केले जातात पिवळ्या पिशवीतून. ॲनाटॉमिकल वेस्ट म्हणजेच याचा पर्याय क्रमांक उत्तर 2. त्यानंतर मित्रांनो, आहारातील प्रथिनांची कमतरता कोणत्या आजारास कारणीभूत ठरते? याचं उत्तर मित्रांनो क्वाशिओरकोर हे आहे, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर मधुमेहाला काही संबंध नाही, वातरोगला आर्थरिटिसमध्ये पण काही संबंध नाही. म्हणजे प्रथिने जास्त झाल्यानंतर कदाचित आर्थरिटिस होऊ शकतो, प्रोटीन ॲक्युमुलेट होऊन आर्थरिटिस होऊ शकतो, म्हणजे युरिक ॲसिड वगैरे ते पुढच्या स्टेप्स आहेत. त्यानंतर पार्किन्सन्स ही नर्वस सिस्टीमशी रिलेटेड डिझीज आहे किंवा डिसऑर्डर आहे, त्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न मित्रांनो 69. सस्तन प्राण्यांची लक्षणे खालीलप्रमाणे असतात. अंगावर केस असतात, हृदयाला 3 कप्पे नसतात तर हृदयाला 4 कप्पे असतात. त्यानंतर मादीमध्ये स्तनग्रंथी असतात, बरोबर आहे. त्यानंतर काही सस्तन प्राणी अंडी घालतात, बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक अ क ड असलेला बघा, अ क ड पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. मित्रांनो, सस्तन प्राणी अंडी घालत नाहीत, सर्व सस्तन प्राणी अंडी घालत नाहीत, पण स्टेटमेंट काही सस्तन प्राणी असल्यामुळे मला वाटतं याचं उत्तर अ क ड 4 येऊ शकतं. त्यानंतर पायसेस म्हणजे फिश जे येतात आपले त्याचे ह्या कॅरेक्टरिस्टिक्स सांगितलेल्या आहेत. मासे कशात मोडतात त्याची कारणं म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स कोणत्या आहेत ते त्यांनी सांगितलं. दे आर कम्प्लिटली ॲडॅप्टेड टू ॲक्वॅटिक लाईफ, बरोबर आहे, मासे पाण्यात राहतात. दे हॅव 3 चेंबर्ड हार्ट, हे 3 चेंबर्ड नसून 2 चेंबर्ड असतं मित्रांनो, त्यामुळे बी असलेला पर्याय गेला यातून. ए आणि आता सी किंवा डी बघूया. दे आर कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स, बरोबर आहे. द बॉडी इज कवर्ड विथ स्केल्स, खवले असतात माशांना, बरोबर आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न, हायड्राच्या नेमॅटोब्लास्टमध्ये सापडणाऱ्या विषाचे नाव सांगा. मित्रांनो, या विषाचं नाव असतं हिप्नोटॉक्झिन. या आपण जर थोडंसं लॉजिक लावलं तर टॉक्झिन याच्यानुसार आपण हे हिप्नोटॉक्झिन उत्तर 2 मारता येऊ शकत होतं, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर ब्रॉन्झ हा धातू खालीलपैकी कोणत्या धातूचा मिश्र धातू आहे? म्हणजे हे थोडंसं पुढच्या लेवलला त्यांनी हा थोडासा अवघड कॅटेगरीतला प्रश्न म्हणेन, ज्यांना पाठ आहेत त्यांचं येऊ शकतं, पण याचं उत्तर मित्रांनो Cu आणि Sn आहे. म्हणजेच कॉपर आणि टीन यांच्यापासून ब्रॉन्झ बनवला जातो, म्हणजे कॉपर आणि झिंकपासून नाही तर कॉपर आणि टीनपासून, म्हणजे Zn आणि Sn याच्यात थोडंसं त्यांनी कन्फ्युजन होऊन याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येतं. इथं टीन असतं, Sn म्हणजेच टीन आहे, त्याचं उत्तर 1 आहे, लक्षात घ्या. त्यानंतर झिओलाईटचा उपयोग इंडस्ट्रीमध्ये म्हणजे केमिकल इंडस्ट्रीमध्ये झिओलाईटचा उपयोग कशासाठी करतात? तर मला जो रेफरन्स सापडला आहे तो कॅटॅलिस्टचा आहे. आयोग काय उत्तर देतं ते बघावं लागेल, पण शक्यतो कॅटॅलिस्टच हे उत्तर आहे. त्यानंतर हे कॅल्क्युलेट करायचं एक राहिलं आहे, मी करून त्याचं उत्तर कमेंटमध्ये टाकतो याचं 74व्याचं. त्यानंतर पुढचा सोलार PV तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे सरळ विद्युत ऊर्जेत रूपांतर होते. PV म्हणजे फोटो व्होल्टॅलिक सेल्स वापरून होतात, हे बरोबर आहे. जे म्हणजे सनरेज पडतात आणि हे जे PV सेल्स असतात ते एक्साईट होऊन त्याचं विद्युत इलेक्ट्रिक
एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होतं, विद्युत ऊर्जेत. त्यानंतर सोलर औष्णिक तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे उष्णता ऊर्जेत रूपांतर होते, हे बघितलेलं आहे आपण. म्हणजे पहिल्यांदा ते जी हीट एनर्जी असते ती ॲब्झॉर्ब केली जाते, त्याच्यानंतर मग पाणी तापवणं किंवा इतर गोष्टी या उष्णता ऊर्जेत रूपांतर होतात. मग पाण्याची वाफ करून पुढे पुढे गोष्टी घडल्या जातात, हे पण बरोबर आहे. जैविक पदार्थामध्ये फक्त नायट्रोजन असतो. मित्रांनो, फक्त नायट्रोजन नसतो, त्यामध्ये कार्बन असतं, ऑक्सिजन असतं. जैविक म्हणजे बायोमास म्हणजे कुठल्याही वनस्पतीचं एखादं पान जरी घ्या, ते पण बायोमासच आहे. त्या पानात काय 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 असू शकतं, तर फक्त नायट्रोजन तर नसणार आहे. त्यामुळे हे चूक आहे. म्हणजे पहिले 2 बरोबर आणि तिसरं पर्याय क्रमांक 2 चूक. अशा पद्धतीने याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. त्यानंतरचा मित्रांनो प्रश्न आहे, दट्ट्या पुढे मागे हलवून द्रव असलेल्या सिलेंडरमध्ये कोणत्या प्रकारचे तरंग निर्माण होतात? व्हॉट काइंड ऑफ वेव्स आर प्रोड्यूस इन सिलेंड्रिकल कंटेनिंग अ लिक्विड बाय मूव्हिंग इट्स पोझिशन बॅक अँड फोर्थ? तर याचं उत्तर मित्रांनो लॉन्जिट्युडनल वेव्स आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर विद्युत चुंबकीय वर्णपटामध्ये दृश्य प्रकारच्या तरंग लांबीची व्याप्ती किती असते? याचं उत्तर ॲक्च्युली 380 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर आहे, पण पर्यायामध्ये त्याचं 400 दिलेलं असल्यामुळे हेचं पर्याय क्रमांक 4 उत्तर होईल. त्यानंतर मित्रांनो जेव्हा आपण अष्टत्रवा प्रश्न बघतो, शैवाळ गट म्हणजे अल्गी ग्रुप आणि त्याचं एक्झाम्पल अशा पद्धतीने लावायचं आहे. मित्रांनो यातलं आपल्याला जर फिओफायसी माहीत असेल, फिओफायसी म्हणजे बीला, हे फिओफायसीला बीला 1 हे मला माहीत होतं, म्हणजे बीचं 1 उत्तर असं हे पर्याय क्रमांक 3 लागतो. त्यानंतर 79 याचं म्हणजे संप्रेरक फ्रूट फळे पिकवणार हे 1 मिनटं हे इथिलिनला ओळखलं जातं, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न, वनस्पती रोग व रोगकारकाच्या जोड्या लावा, म्हणजे प्लांट डिजीज आणि कॉझल ऑर्गॅनिझम किंवा एजंट. ह्याला आपल्याला जर गव्हाची सुट्टी काजळी म्हणजे याचं उत्तर 80व्या प्रश्नाचं उत्तर बघा, जे लूज स्मट ऑफ व्हीट आहे याचं उत्तर येतं उस्टिलॅगो सेजेटम किंवा सेगेटम, म्हणजे एला पर्याय क्रमांक 3. आणि जे ब्लॅक स्टेम ऑफ रस्ट व्हीट आहे त्याला पक्सिनिया ग्रॅमिनिस, म्हणजे पर्याय क्रमांक 4. म्हणजेच बीला 80ला पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येतं. अशा पद्धतीने मित्रांनो आपण सायन्सचा उत्तरांचा जे एक्सपेक्टेड आन्सर आहेत त्याचा व्हिडिओ बनवला आहे. मित्रांनो ही आन्सर्स वेगळी थोडीशी बदलू शकतात, कारण का जे रेफरन्सेस मला मिळाले त्यानुसार ही उत्तर आहेत. आयोगाचे रेफरन्स कोणते आहेत ते आन्सर की आल्यानंतर कळेल. तुम्हाला काही प्रश्नांवर शंका असेल तर त्या कमेंटमध्ये टाका. त्याचबरोबर आपले सायन्सचे आता याच्यातून किती बरोबर आले ते सुद्धा कमेंटमध्ये टाका. आपल्या अजून कुठल्या विषयाचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये टाका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.